अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव कायम आहे। उभय देशांमधील शांती वार्तेची दुसरी फेरी पुन्हा फिसकटली आहे। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जर्ड कुशनर यांचा दौरा डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलाय। हे दोघेही चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार होते। इराणला चर्चेची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गोळीबाराचा प्रयत्न। पत्नीसह डिनरसाठी गेले असता अज्ञात हल्लेखोराकडून अंधाधुंद गोळीबार। ट्रम्प आणि मेलानिया यांना लगेच सुरक्षित स्थळी हलवलं। अमेरिका आणि इराणमधील शांती वार्तेला ब्रेक। इराणनं नवा प्रस्ताव पाठवला पण मी तो फेटाळला। इराणला चर्चा करायची तर फोनवर करावी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका। नाकेबंदी उठवेपर्यंत अमेरिकेशी थेट चर्चा नाही। इराणची आणखी कठोर भूमिका। दबाव किंवा धमक्यांना घाबरून चर्चा करणार नाही, इराणचे अध्यक्ष पेजेश्कियन यांचा इशारा। धुंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। 6व्या गुन्ह्यातील कोठडी आज संपणार। एसआयटी पुन्हा कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज। 1 मे पासून मिसिंग लिंक खुला होणार। अर्धा तास अंतर कमी झाल्यानं प्रवास सुसाट। तर एकनाथ शिंदेंकडून आज मिसिंग लिंकची पाहणी। राज्यभरात मराठवाडा विदर्भासह अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर। लातूरमध्ये 9 महिन्याचा बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय, तर गोंदियामध्ये उष्माघात कक्ष। सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सनी विजय। वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ। अभिषेक शर्मा, ईशान किशनची स्फोटक अर्धशतकी खेळी।